आजकाल आपण मार्केटमधून ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री कुकीज घेऊन येतो. मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बाजरीच्या पिठाच्या कुकीज बनवणार आहोत. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की मायक्रोवेव्हमध्ये कुकीज कशा बनवायच्या आणि कढईमध्ये कशा बनवायच्या, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्याच्यासाठी इथे आपण 1 कप बाजरीचं पीठ, अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे, 1/3 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. सगळं साहित्य तुम्ही वाटीने किंवा याप्रमाणे कपाने मोजून घेऊ शकता. तर सगळ्यात अगोदर बाजरीचं पीठ, त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि 2 टेबलस्पून याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. अर्धा टीस्पून याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकून सगळं जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घ्यायचे. म्हणजे जी बेकिंग पावडर आहे सगळ्या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाते. याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला गुळाची जी पावडर आहे ती सुद्धा चाळून घ्यायची आहे. गुळाच्या पावडरमध्ये कधी कधी थोडे मोठे खडे राहतात, तर सगळे तसेच मोठे खडे न टाकता तर अगोदर चाळून घ्यायचे. जे राहिलेले आहेत ते तसेच टाकले तरीही चालतील, कारण खाताना जसे आपण चॉकलेट चिप्स कुकीजमध्ये टाकतो त्याप्रमाणे त्याची थोडीशी टेस्ट येते. त्याच्यानंतर इथे अर्धा कप वितळलेलं तूप घेतलेलं आहे. तर तूप एवढं सगळं एकदाच न टाकता थोडं थोडं याच्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे बटर वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शकता. तर एकदाच टाकायचं नाही आहे, एवढं सगळं आपल्याला तूप याच्यामध्ये लागणार नाही आहे. थोडं थोडं टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी परत थोडंसं याच्यामध्ये तूप घालते आहे. तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये तुपाच्या ऐवजी तेल घातलं तर याची चव बदलेल, तर अजिबात त्याची चव बदलत नाही. सुरुवातीला फक्त तेलाचा थोडा वास येऊ शकतो, पण बेक केल्यानंतर खूप टेस्टी अशा कुकीज तयार होतात. याच्यानंतर आपल्याला मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे LGचा मायक्रोवेव्ह आहे. तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं असेल तरीही काहीच हरकत नाही आहे. जी ही बेकिंग असते प्रत्येक मायक्रोवेव्हमध्ये ती कन्व्हेक्शन मोडमध्येच होते. तर कन्व्हेक्शन मोडचं बटन दाबायचं आहे आणि 180 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे. जे इथे कन्व्हेक्शन मोडवर साईन आहे ते डिस्प्लेवर दाखवतं. तर आपला मायक्रोवेव्ह जोपर्यंत प्रीहीट होतोय तोपर्यंत आपण याचे बॉल्स तयार करून घेऊया. ज्या साईजचे आपल्याला कुकीज बनवायचे आहेत त्या साईजचे इथे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे. तर मी इथे टेबलस्पून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ज्या कुकीज आहेत त्या एका साईजच्या तयार होतील. एवढ्या साईजच्या करू शकता, याच्यापेक्षा छोट्या साईजच्या करू शकता किंवा याच्यापेक्षा जर मोठ्या साईजच्या करायच्या असतील तर करू शकता. तर याप्रमाणे आपल्याला याचे छान पेढे तयार करून घ्यायचे आहेत. बाकीच्याही कुकीज मी याचप्रमाणे तयार करून घेणार आहे. याच्यावर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स लावायचे असतील किंवा तीळ लावायचे असतील तर तेही लावू शकता. बाजरीच्या ज्या कुकीज आहेत त्याच्यावर तीळ लावले तर खूप छान फ्लेवर येतो. तर माझ्या मुलांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी याच्यावर काहीच लावलेलं नाही आहे, प्लेन ठेवलेले आहेत. तर सगळ्या कुकीज मी करून घेतलेले आहेत. तर आपलं मायक्रोवेव्ह आहे ते सुद्धा प्रीहीट झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे हाय स्टँड आहे ते ठेवायचं आहे. जेव्हाही आपण बिस्किट कुकीज बनवतो किंवा नानकटाई बनवतो तेव्हा हे हाय स्टँडच वापरायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडनी त्याला छान हीट लागते. आणि केकसाठी आपल्याला लो स्टँड वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी 14 ते 15 मिनटाचा टायमिंग सेट करायचा आहे. साधारण 12 ते 15 मिनटामध्ये आपल्या कुकीज बेक होऊन जातात. 12 मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे, पण कधी कधी थोडा जास्त वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे आपण 14 ते 15 मिनटं सेट केलेला आहे. तर आपल्या कुकीज छान बेक झालेल्या आहेत. साधारण मला याच्यासाठी 14 मिनिट लागलेले आहेत. अजून खूप जास्त गरम आहेत. गरम असताना याला अनमोल्ड करायचं नाही आहे किंवा हात लावायचा नाही आहे, लगेच तुटतात. गरम असताना खूप मऊ असतात या कुकीज. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते आपल्याला काढायच्या आहेत. या प्लेटच्या ऐवजी तुम्ही एखादी स्टीलची प्लेटसुद्धा वापरू शकता. कन्व्हेक्शन मोडमध्ये चालते. जर तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये बेक करायच्या नसतील, कढईमध्ये करायचे असतील तर कढई अगोदर आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये एखादं स्टँड ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनटासाठी बेक करायची. कढईमध्ये बेक होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कुकीज आहेत पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. त्याला छान अशी जाळी पडलेली आहेत आणि खूप छान अशा क्रंचीसुद्धा झालेल्या आहेत. खूप जास्त कडक नाही, जशा मार्केटमध्ये भेटतात तशाच आपल्या ज्या बाजरीच्या कुकीज आहेत त्या तयार झालेल्या आहेत. ह्या कुकीज बनवून तुम्ही 3 ते 4 महिन्यांसाठी आरामशीर स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही, जशाला तशा राहतात आणि खूप चविष्ट अशा या कुकीज बनवून तयार होतात.